श्री कृष्णचंद्र भगवान की जय। श्री दत्तात्रय महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। तर आज आपण श्री क्षेत्र रेमंड बोरगाव तहसील सोसर जिल्हा पांडुर्णा पंचकृष्ण मंदिर मांडलिंग स्थान आणि वनदेव आश्रमा संपूर्ण गुरुकुल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला लागून ज्या आपला रेमंड बोरगाव. तर आजची जिज्ञासा ही खूप सुंदर आहे की आपण खरोखर घरात अनेक बाया व्यापार करत असतात. कोई भांडे घासत आहे, कोई फरशी साफ करत आहे, कपडे धुत आहे. तर ते वेळी आपला व्यापार तो करत आहे, ते वेळी आपल्याला आपला वेळ अगर तेवढीच आपल्याला वेळ असेल की आपण काही सिमरन चिंतन करू शकते का? तो पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलगा असो 8 वर्षाचा, ते काय करत असेल की प्रमाण आहे की चांगदेव नावाचा मुलगा ते बाहेर वाळवंटात देवाचे कपडे धुवायला गेल्यानंतर खेळमध्ये सुद्धा तो एखादी गुंफा बनवून आमाजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी अशी राऊळ माई राऊळ बाबा श्री गोविंद प्रभू महाराजची, म्हणजे त्याचा खेळसुद्धा वाया गेला नाही. त्याचा अर्थ आपण कुठलाही व्यापार करत असेल, घरच्या का असो नये, तरी अगर आपण सिमरन म्हणजे ध्यान रूप आपण भक्ती करू शकतो की आपण चिंतन करू शकतो की लीळा तरी आठवण करू शकतो. जसं तुम्ही तुमचे आईला, वडीलला, मुलींना आठवण करताना तुम्हाला काही वस्तू लागते का? तुम्हाला त्यांची मूर्ती दिसतेच नाही, त्याचे फोटो दिसतेच नाही तुमच्यासमोर. आईचं नाव घेतलं तर आईचा फोटो आपल्याला चेहरा दिसतो. तसे आपल्याला घरचे व्यापार करताना सुद्धा नामस्मरण करत करत करायला पाहिजे. तर त्याच्यावर आपल्याला एक विशिष्ट प्रकारची एक स्वभाव आणि सवय लागणार की आपण कसेही कितीही बिजी असो पण आपण आपला देवाच्या स्मरण चिंतन आपण विसरत नाही. म्हणजे भक्ती तो ध्यान रूप. बरं का, अर्जुन एवढे सारे कार्य करत आहे. बरं का, युद्ध 18 दिवस चालला. 18 दिवस त्यांना एवढा सारा व्यापार आहे की ती आज घोडे किती मेले, हत्ती किती मेले, रथ किती तुटले, शिपाई किती मेले, किती आपल्याजवळ औजार कमी झाले, या आपल्याजवळ हत्यार आहे या नाही, किती जखमी किती झाले. आज सर्व एवढा मोठा मनात असून सुद्धा शेवटी युद्ध झाल्यानंतर देव काय म्हणतात की अर्जुन एक क्षण सुद्धा मला विसरलो नाही. अरे दिसायला तर दिसत आहे हो, चालताना लोकांशी बोलताना, पण भक्ती ते ध्यान रूप. भक्तीला कोई वस्तू लागत नाही बरं का. आणि म्हणून आपण अशीच वळण झोपताना, उडताना, बसताना आपण असाच वळण लावायला पाहिजे आपल्या मनाला, आपली बुद्धीला की आपण लीळा आठवण करावी. कधी छिन्नस्थळीची, श्री क्षेत्र छिन्नस्थळी डोमेग्राम, कधी श्री क्षेत्र पंचालेश्वर, कधी श्री क्षेत्र परमेश्वरपूर रुद्रपूरची, असे प्रतिशनी त्यागू. म्हणजे प्रत्येक वेगळी वेगळी आपण स्थाने आठवण करावी, लीळा चालताना, बसताना. आणि ते लीळा आपण एखादी स्थानपोथी वाचायला पाहिजे या एखादा ज्ञानीपात्रांच्या मुखातून नक्की श्रवण करायला पाहिजे. आणि म्हणून आपला मन, आपली बुद्धी परमेश्वरांच्या जो खावणी आहे की जो नामस्मरण आता उठता बसता चालताना करतो त्याला अनुसरणाचा अर्थाडे येत नाही. अन्नदानची क्रियासुद्धा घडतात आणि जे बी क्रिया घडत आहे ते निष्कामपणे घडतात, निर्हेतुकपणे घडतात. मुख्य नामस्मरण मुख्य विधी आहे की आपण नामस्मरणाची अलीकडे मोबाईल जेव्हापासून आला 2001 पासून आरंभ झाला मोबाईलचा जास्त कल्चर, तेव्हापासून नामस्मरण पंथामध्ये जे तरुण वर्ग आहे ते नामस्मरण न करताना ते मनोरंजनचे पाठीमागे लागलेलं आहे. याच्याबद्दल घरचे लोकांनी सुद्धा मार्गदर्शन करायला पाहिजे. घरचे सदस्य असे ते ऐकत नसेल तर एखादा ज्ञातविरक्तांना आपण घरी बोलवायला पाहिजे. तरुण वर्गाला ज्ञातविरक्तांच्या मुखातून शास्त्र श्रवण करायला पाहिजे निष्कामपणे, निर्हेतुकपणे. तर अशी आपण घरची सर्व मंडळी 5-5 गाठीसुद्धा करत असेल, ज्यांना उपदेश आहे, तर नक्की परमेश्वर आपले घरामध्ये अनिष्ट विधी घडू देणार नाही. अनिष्ट विधी आपल्याला घडणार.
आणि आपले जेवढंही आपण कलियुगमध्ये जन्मलो तर चोकडीचे, भूत, प्रेत, योनी, अंतिकचे अनेक दुःख आहे, जे आपण कलियुगला जन्मतानाच जोडून घेतलेले आहे. तर त्याचे पासून आपल्याला काहीतरी मुक्तीच्या, काहीतरी याच्यातून दुःखातून आपण वेगळा हो, याचा उपाय ना पविजे असे काय ते उपाय आहे. पुरुष तू उभा ठाकलाशीची पुरी सिद्धी ते इथवण्याची नेजेल, की आपला जो देवाप्रती जो भक्तिरूप भाव आहे तो आहेतूक पाहिजे, साकाम नाही पाहिजे बरं का. म्हणजे देव माझ्याशी माझा चांगला केला म्हणून भक्ती करत आहे, तर ते गौण भक्ती आहे, म्हणजे कनिष्ठ प्रकारची भक्ती आहे. भक्ती कधी बी उत्तम प्रकारची करायला पाहिजे, कारण की भक्तीला प्रेम म्हणतात आणि प्रेम जिथे प्रेम आहे ते निरपेक्षच असतो. भक्ती बोलीची, प्रेम बोलीची. म्हणून लहान मुलांना नक्की रविवारच्या दिवशी तरी एखादी लीळा, दृष्टांत या त्यांच्याकडून दंडोत घालून घेणे, 5 गाठी करून घेणे, उपहार दाखवून घेणे, त्याला आठवड्यात या 15 दिवसात महिन्यात एकदा स्थानाला वंदनाला घेऊन जाता. कधी त्यांना मोठे मोठे आश्रम आहे, गुरुकुल दाखवायचे, पोथ्या चालतात तिथे घेऊन जायचं. म्हणजे त्यांच्या मन, चित्त आणि बुद्धीमध्ये बसायला पाहिजे, की आपला देवराठीचा जीवन एक विशिष्ट आहे. मी साधनदाता सर्वज्ञांच्या श्रीचरणी विनंती प्रार्थना करतो, की महाराज आपला नामस्मरण स्वीकारात पडो आणि आपले लहान बालगोपाल मुले जे आहे, जे महानुभव पंथाच्या भविष्य आहे, ते धर्मामध्ये दृढ हो, नामस्मरण घडो, अन्नदानची क्रिया घडो, त्यांना सर्वज्ञ श्रीचक्र